सर्वांना सस्नेह जय जिजाऊ राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जी राज्य शासनाने 2023 रोजीची ई पीक पाहणीनुसार जे कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांमधील भावांमध्ये जो फरक आहे त्या फरकानिमित्त भावांतर योजना ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्या योजनेची जी लाभार्थी यादी आहे ती लाभार्थी यादी आपण कशा प्रकारे बघू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हेक्टरी 5,000 रुपये अशा प्रकारची अनुदान जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत हे अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. त्या अनुदानाची गाव वाईज जी लाभार्थी यादी आहे ती यादी आपण कशा प्रकारे बघू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो scagriDBT.mahaIT.government.in या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस दिसत आहे. यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अशा प्रकारचं हे कापूस सोयाबीन अनुदान वाटप करण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी लॉग इन आणि डिस्बुर्समेंट स्टेटस आणि या ठिकाणी फार्मर सर्च अशा प्रकारचे 3 ऑप्शन दिसत आहेत. यामध्ये डाटा अपलोड झालेला नाही म्हणजे KYC वगैरे काही ऑप्शन आलेले नाहीत. तशी सूचना आल्याच्या नंतर आपल्याला कळवण्यात येईल की ज्यांना KYC करायचे आहे, आपलं स्टेटस कसं चेक करायचं आहे, या संबंधित माहिती जशी येईल तशी आपल्याला कळवण्यात येईल. सध्या आपण या ठिकाणी आपल्या गावाची यादी या ठिकाणी आपण बघू शकतो. यामध्ये फार्मर सर्च यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. या ठिकाणी आपण बघू शकतो इंटर आधार नंबर, यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे आपल्याला. या ठिकाणी आधार नंबर टाकून घेऊ. या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी आपल्या आधार रजिस्टर मोबाईलवर OTP आल्यानंतर OTP टाकल्यानंतर OTP व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर या ठिकाणी इंटरफेस अशा प्रकारे दिसेल. सुरुवातीला डिव्हिजन निवडायचं आहे आपल्याला. जे आपला विभाग आहे तो विभाग या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर जो आपला जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर आपला जो तालुका आहे तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपले गाव निवडायचे आहे. जे गाव आहे त्या गावाच्या लिस्टमधून आपल्या गावाचं नाव या ठिकाणी निवडायचं आहे. मी या ठिकाणी माझं गावाचं नाव निवडतो आणि सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्या गावातील जी शेतकऱ्यांची यादी आहे ती यादी या ठिकाणी दिसत आहे. त्यामध्ये सर्वे नंबर दिसत आहे, खाता नंबर दिसत आहे आणि क्रॉप नेम म्हणजे पिकाचे नाव दिसत आहे आणि या ठिकाणी जे क्षेत्र आहे ते क्षेत्र या ठिकाणी दिसत आहे. यामध्ये एकाच व्यक्तीचे 2-2 जर नावं असतील तर त्यामध्ये एका पिकाला एक नाव अशा प्रकारचे तुमचे 2 पिकाचे नावं सुद्धा असू शकतात. या ठिकाणी पेज दिलेले आहेत. असे पेज या ठिकाणी पेज वाईज आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांची नावं दिसत आहेत. अशा प्रकारे आपण सोयाबीन कापूस अनुदान जे लाभार्थी यादी आहे ती यादी आपण या ठिकाणी बघू शकतो. या संबंधित जर काही नवीन अपडेट आली तर आपल्या चॅनलवर लवकरात लवकर कळवण्यात येईल. यामध्ये आता लाभार्थी यादींची जी KYC किंवा PM किसानचं जे डाटा आहे तो डाटा या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचा आहे तो डाटा जशाशी तसा या पोर्टलवर घेण्यात येणार आहे. म्हणजेच ज्यांचे PM किसान मध्ये अकाउंट आहे, ज्यांना PM किसान अंतर्गत जे पैसे मिळतात त्यांची KYC झालेली आहे अशा शेतकऱ्यांना KYC करण्याची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांची KYC राहील या PM किसान मध्ये नोंदणी नाही असे बरेच शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी या पोर्टल मार्फत
काही दिवसानंतर KYC करण्यासाठी सुद्धा ऑप्शन येईल अशी शक्यता आहे. त्यानंतरच आपलं जे अनुदान आहे ते अनुदान आपल्या खात्यामध्ये DBT द्वारे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा प्रकारचे आपण कापूस अनुदान, सोयाबीन कापूस अनुदानाची जी लाभार्थी यादी आहे ती गावानुसार या ठिकाणी बघू शकतो. धन्यवाद.